श्री स्वामी समर्थ. वृश्चिक राशी 6 ते 12 जुलै साप्ताहिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी कोणते नवे संकेत घेऊन येणार आहे? करिअरमध्ये प्रगतीची मोठी संधी मिळेल का? व्यवसायात अपेक्षित आर्थिक लाभ होईल का? रखडलेली कामे पूर्ण होतील का? कुटुंबातील वातावरण अधिक आनंदी राहील का? प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनात विश्वास व जवळीक वाढेल का? विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल का? आरोग्याची कोणती काळजी घ्यावी लागेल? प्रवासाचे योग लाभदायक ठरतील का? आध्यात्मिक जीवनात कोणते सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील? आणि या आठवड्यात कोणते उपाय केल्यास ग्रहांची अनुकूलता अधिक वाढू शकते? चला तर मग जाणून घेऊया वृश्चिक राशीचे संपूर्ण साप्ताहिक राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा आठवडा वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी आत्मविश्वास, धैर्य आणि योग्य निर्णय क्षमतेची परीक्षा घेणारा असला तरी त्याचबरोबर अनेक चांगल्या संधी देणारा ठरू शकतो. तुमच्या मेहनतीला योग्य दिशा मिळेल आणि अनेक दिवसांपासून मनात असलेल्या योजना प्रत्यक्षात आणण्याची संधी मिळू शकते. काही आव्हाने समोर आली तरी शांतपणे आणि संयमाने त्यांचा सामना केल्यास यश निश्चित मिळेल. करिअर, व्यवसाय, आर्थिक व्यवहार, कौटुंबिक जीवन, प्रेमसंबंध, शिक्षण, आरोग्य, प्रवास आणि आध्यात्मिक जीवन या सर्व क्षेत्रांमध्ये संतुलित दृष्टिकोन ठेवला तर हा आठवडा समाधान आणि प्रगतीचा ठरू शकतो. करिअर व व्यवसाय. या आठवड्यात करिअरमध्ये सकारात्मक घडामोडी घडण्याची शक्यता आहे. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वरिष्ठ अधिकारी नवीन जबाबदाऱ्या सोपवू शकतात आणि तुमच्या कार्यक्षमतेवर विश्वास व्यक्त करतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली कामे पूर्ण होतील. तुमच्या मेहनतीचे कौतुक होण्याची शक्यता आहे आणि भविष्यातील प्रगतीचा मार्ग खुला होऊ शकतो. नोकरी बदलण्याचा विचार करणाऱ्यांना चांगली संधी मिळू शकते. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन ग्राहक, नवीन करार आणि व्यापार विस्ताराचे योग आहेत. भागीदारीतील व्यवहारांमध्ये स्पष्टता ठेवल्यास अधिक लाभ मिळेल. ऑनलाईन व्यवसाय, तांत्रिक क्षेत्र किंवा सल्लागार व्यवसायात असणाऱ्यांना अपेक्षेपेक्षा चांगले परिणाम मिळू शकतात. कोणताही मोठा आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेण्यापूर्वी सर्व बाजूंचा शांतपणे विचार करा. आर्थिक स्थिती. आर्थिकदृष्ट्या हा आठवडा हळूहळू स्थिरता देणारा ठरू शकतो. उत्पन्नात वाढ होण्याचे संकेत आहेत. पूर्वी अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता असल्याने आर्थिक ताण कमी होईल. खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा आणि बचतीला प्राधान्य द्या. मालमत्ता, वाहन किंवा दीर्घकालीन गुंतवणुकीबाबत काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची वेळ येऊ शकते. जोखीम असलेल्या योजनांपासून दूर राहणे योग्य ठरेल. कुटुंबाच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजन केल्यास त्याचा पुढील काळात मोठा फायदा होईल. कोणालाही मोठी रक्कम उधार देताना पूर्ण विचार करा. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण प्रेमळ आणि समाधानकारक राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य प्रत्येक महत्त्वाच्या कामात मिळेल. ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला आणि अनुभव तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. भावंडांशी असलेले मतभेद दूर होऊ शकतात. मुलांच्या प्रगतीमुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. घरात धार्मिक कार्य, शुभ समारंभ किंवा पाहुण्यांचे आगमन होण्याची शक्यता आहे. नातेवाईकांशी संबंध अधिक दृढ होतील. कुटुंबासोबत घालवलेला वेळ मानसिक शांतता आणि आनंद देईल. प्रेमसंबंध व वैवाहिक जीवन. प्रेमसंबंधात विश्वास, भावनिक जवळीक आणि समजूतदारपणा वाढेल. जोडीदारासोबत मनमोकळा संवाद साधल्यामुळे जुने गैरसमज दूर होतील. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे उत्तम सहकार्य मिळेल. अविवाहित व्यक्तींना नवीन नात्याची सुरुवात होण्याचे संकेत आहेत. जोडीदारासोबत छोटा प्रवास किंवा विशेष क्षण नात्यातील गोडवा वाढवेल. रागावर नियंत्रण ठेवून शांतपणे संवाद साधल्यास नात्यातील प्रेम अधिक दृढ होईल. एकमेकांच्या भावनांचा आदर केल्याने विश्वास अधिक मजबूत बनेल. आरोग्य. आरोग्याच्या दृष्टीने आठवडा चांगला राहील, परंतु मानसिक ताण आणि कामाच्या धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि पुरेशी झोप यावर भर द्या. पचनाशी संबंधित किरकोळ त्रास टाळण्यासाठी बाहेरील अन्न कमी खा. योग, ध्यान आणि प्राणायाम यामुळे मानसिक शांतता लाभेल. शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य ठेवा. वेळोवेळी विश्रांती घेतल्यास ऊर्जा टिकून राहील. जुन्या आरोग्य समस्यांकडे दुर्लक्ष करू नका. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा आठवडा अभ्यासात प्रगती करणारा ठरेल. एकाग्रता वाढेल आणि कठीण विषय सहज समजतील. स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्यांना मेहनतीचे समाधानकारक परिणाम दिसू शकतात. शिक्षकांचे मार्गदर्शन आणि नियमित सराव यामुळे आत्मविश्वास वाढेल. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना सकारात्मक संधी मिळू शकते. वेळेचे योग्य नियोजन आणि सातत्य राखल्यास अपेक्षित यश मिळेल. प्रवास. या आठवड्यात व्यवसाय, नोकरी किंवा कौटुंबिक कारणांसाठी प्रवासाचे योग आहेत. काही व्यक्तींना धार्मिक स्थळाला भेट देण्याची संधी मिळू शकते. प्रवासातून नवीन अनुभव, उपयुक्त ओळखी आणि भविष्यात फायदेशीर ठरणारे संपर्क निर्माण होतील. वाहन चालवताना सावधगिरी बाळगा. आवश्यक कागदपत्रे आणि मौल्यवान वस्तूंची योग्य काळजी घ्या.
नियोजनबद्ध प्रवास यशस्वी आणि लाभदायक ठरेल. आध्यात्मिक जीवन. या आठवड्यात आध्यात्मिकतेकडे तुमचा कल अधिक वाढेल. देवपूजा, नामस्मरण, ध्यान आणि सत्संग यामुळे मनाला समाधान मिळेल. एखाद्या मंदिरात किंवा धार्मिक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळू शकते. गरजू व्यक्तींना मदत केल्याने आत्मिक आनंद आणि सकारात्मक ऊर्जा मिळेल. ईश्वरावरील श्रद्धा तुमचा आत्मविश्वास अधिक दृढ करेल. नियमित प्रार्थना आणि जप यामुळे मनातील अस्वस्थता दूर होऊन मानसिक स्थैर्य प्राप्त होईल. उपाय. दररोज श्री स्वामी समर्थांचे नामस्मरण करा. मंगळवारी भगवान हनुमानाचे दर्शन घेऊन हनुमान चालीसा पठण करा. शक्य असल्यास गरजू व्यक्तींना मसूर डाळ किंवा अन्नदान करा. घरात सकाळ संध्याकाळ तुपाचा दिवा लावा. वडीलधाऱ्या व्यक्तींचा आशीर्वाद घेऊन दिवसाची सुरुवात केल्यास शुभ परिणाम मिळतील. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा धैर्य, संयम आणि योग्य नियोजन यांच्या बळावर प्रगती साधण्याचा ठरू शकतो. मेहनतीचे चांगले फळ मिळण्याची शक्यता आहे. कुटुंब, करिअर, आर्थिक बाबी आणि नातेसंबंध यामध्ये सकारात्मक बदल अनुभवायला मिळतील. आत्मविश्वास कायम ठेवून आणि घाईचे निर्णय टाळून पुढे गेल्यास हा आठवडा यश, समाधान आणि मानसिक स्थैर्य देणारा ठरू शकतो. वृश्चिक राशीच्या व्यक्तींसाठी हा आठवडा आत्मविश्वास, चिकाटी आणि सकारात्मक बदलांचा ठरू शकतो. काही महत्त्वाच्या निर्णयांमध्ये तुमचा अनुभव आणि दूरदृष्टी उपयोगी पडेल. कामाच्या ठिकाणी मिळणारे सहकार्य, कुटुंबातील जिव्हाळा आणि आर्थिक बाबींमधील हळूहळू होणारी सुधारणा यामुळे मन प्रसन्न राहील. आवेशात निर्णय घेण्याऐवजी शांतपणे परिस्थितीचा विचार केल्यास प्रत्येक क्षेत्रात अपेक्षेपेक्षा अधिक चांगले परिणाम मिळू शकतात. ईश्वरावरील श्रद्धा, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सकारात्मक दृष्टिकोन यांच्या बळावर हा संपूर्ण आठवडा आनंद, समाधान आणि प्रगतीचा अनुभव देणारा ठरू शकतो. धन्यवाद.